भारतातले काही दलाल पाकिस्तानच्या गळ्यात माळ घालण्यासाठी अत्यंत आतुर आहेत. ते शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची प्रचंड प्रशंसा करतायत. जेव्हा हे युद्ध पेटलं होतं तेव्हा पाकिस्तान आणि भारतामध्ये काय परिस्थिती होती आणि पाकिस्तान आणि भारताचे नेते काय करत होते हे लक्षात घ्या. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढवले आणि जनतेला वाऱ्यावर सोडलं. पाकिस्तानची परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये उंदीर सुद्धा उपाशी मरतायत. लोकांना खायला अन्न नाही. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये इंधनाची दरवाढ झाली. आगीतून फफाट्यात पाकिस्तानची जनता पडली आणि याच काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत होते की देशातले पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले पाहिजेत आणि गॅसचा पुरवठा प्रत्येकाला झाला पाहिजे. पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरले. या देशामध्ये इंधनाचे दर वाढले नाहीत, परंतु भारतातले पाकिस्तानचे दलाल निशाणा पिळी देत आहेत शहबाज शरीफ यांच्या. काय करायचं आणि काय करायचं नाही ही गोष्ट भारतीय नेत्यांच्या समोर अत्यंत स्पष्ट होती. भारताने मानसिकता बनवून ठेवली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोळशाची दलाली करायची नाही, जेणेकरून आपले हात काळे होतील. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अत्यंत परखड शब्दात सांगितलं की भारत हा पाकिस्तान सारखा दलाल देश नाहीये. भारताने जे काही करायचंय ते भारताच्या जनतेसाठी करायचं हे मोदींना माहिती होतं. मोदींनी तेच केलं. देशामध्ये इंधनाचे दर स्थिर ठेवले. देशामध्ये इंधनाचा पुरवठा सर्वदूर सुरळीतपणे सुरू राहील याच्यासाठी प्रयत्न केले. पाकिस्तानच्या नेत्यांनी मात्र वेगळी वाट चोखाळली. त्यांनी देशाच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं. देशाच्या जनतेला आगीतून फुफाट्यात टाकलं आणि देशामध्ये अराजक माजलेलं असताना ते जागतिक शांततेसाठी प्रयत्न करायला गेले. ट्रम्प यांची दलाली करायला गेले. ट्रम्प यांच्या आज्ञेचं पालन करायला गेले.